मित्रांनो, ज्यावेळेस आपला पत्ता बदलतो, रहिवासाची जागा बदलते, त्यावेळेस आपला मतदारसंघ सुद्धा बदलत असतो. म्हणूनच वोटर आय डी कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्यावरचा पत्ता बदलणं, मतदारसंघ बदलून घेणं तितकंच गरजेचं असतं, ज्यामुळे तुम्हाला त्या प्रभागात जाऊन मतदान करता येते. आता ते ऑनलाईन घरबसल्या कसं करायचं याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नवी प्रोसेस आहे 2026ची, जी संपूर्ण ऑनलाईन असेल. माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. गुगल ब्राउझरमध्ये आपल्याला voter.eci असं टाईप करून सर्च करायचं आहे. गव्हर्नमेंटची पहिलीच वेबसाईट समोर दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन आणि साइन अप असे दोन ऑप्शन्स दिसतील. जर तुम्ही इथे अकाउंट तयार केलेलं नसेल तर साइन अप करून मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून तुम्ही साइन अप करू शकता. माझं ऑलरेडी अकाउंट असल्यामुळे मी इथे लॉग इन करत आहे. लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर एंटर करून त्याखाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा टाईप करायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP बटन क्लिक करायचं. दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल. तो OTP या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन बटन क्लिक करा. आता वोटर आय डी कार्डचा पत्ता बदलण्यासाठी, मतदारसंघ बदलण्यासाठी इथे करेक्शन ऑफ एंट्रीजचा सेक्शन दिसेल. त्यामध्ये फॉर्म 8वर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे एक प्रश्न विचारला जाईल, जे काही ॲप्लिकेशन करत आहात ते स्वतःसाठी आहे, स्वतःच्या वोटर आय डी कार्डसाठी आहे किंवा इतर कोणासाठी आहे. तर आपण स्वतःसाठी करत आहोत. सेल्फ क्लिक केल्यानंतर खाली एपिक नंबर विचारला जाईल. तुमच्या वोटर आय डी कार्डवर एक युनिक नंबर असतो. तो एपिक नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सबमिट बटन क्लिक करायचं. एपिक नंबरनुसार सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील कुठल्या शहरात, कुठल्या मतदारसंघात तुमचं नाव आहे ती माहिती समोर दिसेल. आता इथे ओके बटन क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन कोणत्या कारणासाठी करायचे त्याचे 4 कारणं आपल्याला समोर दिलेले आहेत. पहिला आहे शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स, त्याच्यानंतर करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टरल रोल, तिसरा आहे इश्यू ऑफ रिप्लेसमेंट एपिक विदाउट करेक्शन, रिक्वेस्ट फॉर मार्किंग ॲज पर्सन विथ डिझॅबिलिटी. म्हणजे जर तुमचा ॲड्रेस शिफ्ट झाला असेल तर पहिला ऑप्शन, वोटर आय डी कार्डमध्ये काही चेंजेस करायचे असतील जसं ईमेल आय डी, मोबाईल नंबर, नावात काय बदल, त्यासाठी दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन आहे वोटर आय डी कार्डमध्ये कोणतेही चेंजेस न करता जर तुम्हाला ते परत मागवायचं असेल, समजा कोणाचं हरवलेलं असतं, तुटलेलं असतं, डिस्ट्रॉय झालेलं असतं, तर अशा परिस्थितीत ते पुन्हा मागवता येतं. त्यासाठी हा तिसरा ऑप्शन आहे. आणि चौथा ऑप्शन आहे एखादी व्यक्ती सुदृढ आहे परंतु काही कारणास्तव एखाद्या ॲक्सिडेंटमुळे ती आता डिझेबल झाली असेल, अपंग झाली असेल, तर ते चेंजेस करण्यासाठी चौथा ऑप्शन आहे. आता आपला ॲड्रेस चेंजचा आपल्याला बघायचा आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन आपण टिक करू. त्याखाली 2 नवीन ऑप्शन मिळतील, विदिन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, आउटसाईड असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी. म्हणजेच जर तुमच्या मतदारसंघातच तुमचा ॲड्रेस बदललेला असेल तर पहिला ऑप्शन, आणि मतदारसंघाच्या बाहेर दुसरीकडे कुठे तुम्ही राहायला गेलात, तिथला ॲड्रेस बदलला असेल तर आउटसाईड असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, म्हणजे मतदारसंघाच्या बाहेर. तर माझ्या केसमध्ये मतदारसंघाच्या बाहेर आहे, त्यामुळे आउटसाईड असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी हा ऑप्शन मी सिलेक्ट करतो. आता इथे ओके बटन क्लिक करायचं. मित्रांनो, पुढे तुमच्यासमोर फॉर्म 8 दाखवलं जाईल. आता इथे नंबर अँड नेम ऑफ असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, मतदारसंघाचा नंबर आणि त्याचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथे ते तुम्हाला तुमच्या एरियानुसार विचारून शोधून टाकायचं आहे. जसं मी या ठिकाणी नाशिक सेंट्रल सिलेक्ट करतो, ज्यामुळे त्याचा नंबर ऑटोमॅटिकली त्याच्यासमोर पॉपअप होणार. नंतर नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे. पुढे पुन्हा तुमचं नाव, तुमचा एपिक नंबर दाखवला जाईल. आता या ठिकाणी काही डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक बॉक्सवर टिक करून ती डिटेल द्यायची आहे. जसं आधार नंबर, जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार नंबर या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. पण आधार कार्ड तर सगळ्यांकडेच असतं, त्यामुळे इथे आधार कार्डवर टिक करायचं. खाली तुमचा 12 आकडी आधार नंबर टाका. त्याखाली मोबाईल नंबर, सेल्फ किंवा रिलेटिव्ह यापैकी जे असेल ते. खाली पुन्हा त्याच प्रकारे ईमेल आय डीसुद्धा तुम्ही टाकू शकता. नंतर पुन्हा नेक्स्ट बटन क्लिक करा. आता मित्रांनो, शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स हा ऑप्शन ऑलरेडी सिलेक्टेड दिसेल, कारण तो आपण आधीच सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर खाली ॲप्लिकेशन फॉर शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स या ठिकाणी आता आपल्याला पूर्ण पत्ता एंटर करायचा आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये तो पत्ता एंटर केला जातो. ज्यावेळेस तुम्ही वरच्या लाईनमध्ये इंग्लिशमध्ये टाईप कराल, ऑटोमॅटिकली खाली मराठीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. त्यात काही चेंजेस असतील तर ते तुम्ही करू शकतात. त्यानंतर तुमच्या एरियाचं पोस्ट ऑफिस कुठलं त्याचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे, कारण ज्यावेळेस नवीन मतदार कार्ड, नवीन वोटर आय डी हे प्रिंट होईल तेव्हा ते पोस्टामार्फत तुमच्या घरी पोहोचवलं जाईल. त्याच्यामुळे घराजवळच्या पोस्ट ऑफिसचं नाव टाका. तुमचा पिनकोड एंटर करा, तालुक्याचं नाव टाका आणि खाली जिल्हा मेन्शन करून पुढे पत्त्याच्या पुराव्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते सबमिट करणार ते आपल्याला या लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे. तर इथे लाईट बिल, पाणी बिल, आधार कार्ड यासारखे ऑप्शन्स आहेत.
तुमच्या आधार कार्डवर जर चेंज झालेला पत्ता असेल तर तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. इथे मी इलेक्ट्रिसिटी बिलचा वापर करत आहे. आता मी ते ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते चूज फाईल या बटनवर क्लिक करून अशा प्रकारे ते अपलोड करायचं आहे. नंतर नेक्स्ट बटन क्लिक करा. खाली तारीख दिसेल. ज्या जागेवरून तुम्ही हा फॉर्म भरत आहात त्या जागेचं नाव एंटर करा. पुढे पुन्हा नेक्स्ट बटन क्लिक करा. आता ई सबमिशनमध्ये पुन्हा तुमचं नाव दाखवलं जाईल. ते व्यवस्थित आहे, स्पेलिंग बरोबर आहे याची खात्री करून दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून प्रिव्ह्यू अँड सबमिट हे बटन क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन हा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याचा एक प्रिव्ह्यू तुमच्या स्क्रीनवर दाखवला जाईल. त्याच्यात तुमच्या आधार कार्डची माहिती, एपिकची माहिती, नाव, पत्ता सगळी काही माहिती असेल. पुन्हा एकदा ती व्यवस्थित असल्याची खात्री करा. सगळं काही बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच खाली ई साईन अँड सबमिट हे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. काही वेळातच फॉर्म ई साईन करण्यासाठी अशी विंडो समोर येईल. या ठिकाणी आपल्याला आधार नंबर आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबरचा वापर करायचा आहे. सुरुवातीला तुमचा आधार नंबर एंटर करा आणि रिक्वेस्ट OTP बटन क्लिक करा. आता तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल. तो OTP या ठिकाणी एंटर करून खाली दिलेला हा डिक्लेरेशनचा बॉक्स चेक करा आणि सबमिट बटन क्लिक करा. तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे, ज्यासाठी तुम्हाला इथे आता एक रेफरन्स नंबर मिळेल जो आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. कारण त्या रेफरन्स नंबरनेच आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस जाणून घेता येणार आहे. तुम्ही इथे डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट या बटनवर क्लिक करून ॲप्लिकेशन सबमिट झाल्याची पावतीसुद्धा मिळवू शकता. होम पेजवर ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडून तो रेफरन्स नंबर मागितला जाईल. रेफरन्स नंबर इथे एंटर करायचा आहे. सबमिट बटन क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशनचं स्टेटस दाखवलं जाईल जे इथे सबमिटेड दिसत आहे, जे आजच्या डेटलाच आपण सबमिट केलेलं आहे. पुढील 10 ते 15 दिवसात तुमचं ॲप्लिकेशन रिव्ह्यू केलं जाईल आणि तुमचा ॲड्रेस बदल करून, कॉन्स्टिट्युएन्सी बदल करून तुमचं नवीन वोटर ID कार्ड हे तुमच्या पत्त्यावर बाय पोस्ट घरपोच दिलं जाईल. तर अशा प्रकारे हे बदल आपल्याला करता येतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.